नमस्कार मंडळी, जय भीम सर्वांना. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप मोठा आहे. 14 एप्रिल म्हणजेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. आम्ही आज भारतापासून हजारो किलोमीटर दूर ऑस्ट्रेलियात आहोत, पण बाबासाहेबांचे विचार आणि त्यांचा सन्मान आमच्या मनात तितकाच जिवंत आहे. तुम्हाला माहितीये का, परदेशात आल्यावर जेव्हा आपण आपल्या महापुरुषांची जयंती साजरी करतो तेव्हा तो फक्त एक सण नसतो, तर ती आपली ओळख असते. आणि आज आम्ही सिडनीमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन जयंती कशी साजरी केली हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर इथे ऑस्ट्रेलियात सगळे सण विकेंडला साजरे केले जातात, सॅटर्डे संडे बघून, कारण प्रत्येकाचं ऑफिस, क्लासेस, मुलांची शाळा, सगळ्या गोष्टी सांभाळून सण साजरे केले जातात. इथे प्रत्येक जणाने काही ना काही घेऊन आले होते आणि सगळ्यांनी मिळून छान अशी तयारी केली. सोहळ्याची सुरुवात बुद्ध वंदनेने आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली. जेव्हा आपण इथे भीमराव हे नाव घेतो ना, तेव्हा एक वेगळीच ऊर्जा मिळते. आणि बाबासाहेबांची जयंती ही सगळ्यांनी एकत्र येऊन साजरी करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण बाबासाहेब हे फक्त एका समाजाचे किंवा राज्याचे नव्हते, तर ते पूर्ण जगाचे सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे. आणि हाच आमचा जयंतीचा उत्साह आहे. आम्हाला खूप अभिमान वाटतो की आम्ही त्या माणसाची जयंती साजरी करतोय ज्याने भारताची राज्यघटना लिहिली आणि कोट्यावधी लोकांना सन्मानाने जगायला शिकवलं. कसं आहे ना, ऑस्ट्रेलियात येऊन आपण खूप खूप काही मिळवतो, चांगले घर, गाडी, सुखसोयी, सगळं. पण हे सगळं मिळवण्यासाठी लागणारी बुद्धी आणि शिक्षण घेण्याचा अधिकार आपल्याला बाबासाहेबांमुळे मिळाला, हे आपण विसरू शकत नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा त्यांचा मंत्र आज आम्हाला परदेशातही संघर्ष करण्याची ताकद देतोय. तर असा होता आमचा ऑस्ट्रेलियातला भीम जयंती सोहळा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही कुठे आहात, तुम्ही तुमची जयंती कशी साजरी केली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा एकदा सगळ्यांना जय भीम, जय संविधान.